तर सांगली जिल्ह्यात जाऊया, तिकडे शिराळा नगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता येणार आहे, कोण नगराध्यक्ष होणार आहे पाहूया। बघा, शिराळाचं काय चित्र असेल तर अभिजित नाईक जे अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते ते संभाव्य नगराध्यक्ष असतील। बघा, शिराळ्यातलं चित्र काय असेल, अजित पवारांच्या अभिजित नाईक जे उमेदवार होते ते संभाव्य नगराध्यक्ष असतील आणि शिराळामध्ये त्यांचे किती नगरसेवक निवडून येतील काय अंदाज आहे बघा, 10 नगरसेवक अजित पवारांच्या पक्षाचे निवडून येतील आणि सत्तेची चावी त्यांच्याकडे जाईल असा अंदाज आहे। आणि यावर आमचे प्रतिनिधी शिवाजीराव चौगुले यांनी काय अंदाज व्यक्त केलेला आहे तो देखील पाहूयात। शिराळा नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदासाठी एकूण 8 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते। त्यापैकी महायुतीकडून पृथ्वीसिंग नाईक तर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून अभिजित नाईक या काकापुतणींच्या लढत अत्यंत चुरशीची होती। या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महायुतीकडून सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सभा झाल्या होत्या। त्याचबरोबर खासदार धैर्यशील माने, आमदार सत्यजित देशमुख, माजी आमदार मानसिंगराव नाईक, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक आणि एकनाथ शिंदे गटाचे भगतसिंग नाईक यांनी तळागाळापर्यंत प्रचार यंत्रणा राबवली होती। गतवेळी या नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची एक हाती सत्ता होती, मात्र आता दोन्ही बाजूने आम्हीच नंबर 1 राहू असा दावा केला जात असला तरी या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड असल्याचे लोकांच्यातून बोलणे जात आहे।